नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. संकल्प फाउंडेशन गेले 11 वर्ष झाले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागात काम करत आहे. आमचं फाउंडेशन गेले 11 वर्षात पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही आमचं जे NGO आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO. आमच्या NGOची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी तर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना काळात जेव्हा सगळे ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होत्या, तर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्या वेबिनार मध्ये आम्ही अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, शेती आणि शेतीशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती जसं ऑर्गॅनिक फार्मिंग, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग अशा पद्धतींवर पण आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबतच आम्ही आपले राष्ट्रपुरुष छत्रपती यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या सगळ्या उपक्रमासाठी लाभला. आज आपण ज्या व्याख्यानमालेसाठी जमलो आज संवाद सारखे त्याविषयी थोडक्यात सांगतो, नंतर आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. संवाद सारथी सुरू करण्यापूर्वी आम्ही खूप विचार केला, अनेक लोकांशी, तज्ञ लोकांशी चर्चा केली आणि नवीन काय उपक्रम सुरू करता येईल की ज्यातून आपल्याला संवाद वाढवता येईल एकमेकांशी. या पद्धतीने आम्ही जेव्हा विचार मंथन सुरू केलं, तर आम्हाला असं जाणवलं की जे पण स्पेशलाइज
व्यक्ती आहेत त्यांना पण जर इन्व्हाइट केलं तर त्यांच्या जीवनात रोजचा खूप मोठा संघर्ष असतो. तो संघर्ष करत असताना त्यांना खूप त्रास होत असतो. मग ते त्या त्रासावर म्हणजे त्यांच्या ज्या कमी आहे त्या शोधून त्यावर मात करण्यासाठी कसा प्रयत्न करतात, ते इतरांशी जुळवून कसं घेतात, आपल्या लाईफ मध्ये बॅलन्सिंग कसं करतात आणि ते ज्या पद्धतीने जगत असतात, जगताना त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींसोबत स्पर्धा करून कधी कधी त्यांच्या बरोबर किंवा कधी कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. आतापर्यंत जेवढे इथं महानुभाव येऊन गेले स्पीकर म्हणून, तर निश्चितच त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. आणि आमच्या NGO ला आम्ही खूप अभिमान वाटतो की हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह असतो आणि परत युट्यूब चॅनलवर पण आम्ही हे रेकॉर्डिंग ठेवत असतो की नंतर येऊन लोक हे सगळं बघतील आणि त्यातनं प्रेरणा घेतील. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या रुचा पत्की मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. अशोक बांसे धन्यवाद. सर, वेलकम. सॉरी, धन्यवाद सर. नमस्कार. संवाद सारथी संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 91 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 91वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत साहित्य व सामाजिक क्षेत्रामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या लातूर येथील कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या माननीय रुचा रामचंद्र पत्की मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहे. मॅडमचं शिक्षण हे MA मराठी झालेले आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मॅडम मेरिट मध्ये MA मराठी झालेले आहेत. मॅडमची जी आवड आहे ती मराठी साहित्यात लिखाण व वाचनाची मॅडमला आवड आहे. मॅडमचे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे. स्पंदने मनाची हा कविता संग्रह लातूर येथून मॅडमचा प्रकाशित झालेला आहे. मॅडमने लिखाण केलेले आहे. सारथी, समाचार, स्वाभिमानी छावा, सह्याद्री टाइम्स अशा एक ना अनेक वृत्तपत्रातून मॅडमचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मॅडमला अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यातील काही निवडक पुरस्कार मी इथे सांगते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे कविता सादरीकरणासाठी मॅडमला पुरस्कार भेटलेला आहे. तसेच फुलोरा रत्न पुरस्कार, काव्यरत्न पुरस्कार, तसेच लातूर ग्रंथोत्सवात कविता सादरीकरण केलेले आहे मॅडम यांनी, त्याबद्दल त्यांचा सन्मान देखील झालेला आहे. वरुड येथील माधवराव यावलकर पुरस्कार देखील मॅडमला मिळालेला आहे. तसेच लातूर लेडीज ग्रुप तर्फे मॅडमच्या कवितेला सन्मान प्राप्त झालेला आहे. तसेच संस्कार भारती देवगिरी प्रांतस्तरीय काव्य लेखन स्पर्धेमध्ये देखील ह्या स्पर्धेमध्ये मॅडमच्या कवितेला प्रथम मानांकन मिळालेले आहे. त्याचबरोबर गंगापूर संभाजीनगर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात कविता सादरीकरण मॅडमने केले आणि त्या कवितेस देखील मॅडमच्या कवितेस देखील पुरस्कार लाभलेला आहे. अहमदनगर येथील मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात मॅडमचा गौरव देखील झालेला आहे. नांदेड येथे भरलेल्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात मॅडमला सन्मानपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. शिवार या साहित्य संमेलन गांजूर जिल्हा लातूर येथे सन्मानपत्र व सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे. अशा ह्या मॅडम किती थोर लेखिका असतील, कवयित्री असतील यावरूनच आपल्याला येथे दिसून येतेच. तर अशा ह्या आपल्या वक्त्या माननीय रुचा रामचंद्र पत्की मॅडम स्पंदने रुचाची या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या रुचा पत्की मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा.
सर्वांना नमस्कार. मी ऋचा पत्की लातूरून बोलते. आत्ताच मॅडमने दिलेल्या एवढ्या मोठ्या परिचयाने मी खरं तर भारावून गेले. तर आज आपल्या या संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद साधक व्याख्यानमाला ऑनलाईन सदरात मी आपल्याशी माझ्या आयुष्यातील काही क्षणांवर संवाद साधणार आहे. खर तर प्रत्येक माणसाचं जीवन हे सुखदुःखाने भरलेलं असतं. कमी जास्त प्रमाणात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखाचे आणि दुःखाचे चक्र चालू हे असते. पण आयुष्य जगताना स्वतःबद्दल सांगण्याची संधी खूप कमी वेळा आहे. आज संकल्प फाउंडेशन च्या वतीने मला माझ्याबद्दल बोलायची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर मला या निमित्ताने माझ्याबद्दल असं सांगायचे की माझा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी माझ्या आई बाबांना मी ती जगेन की नाही अशी 3 दिवस गॅरंटी देऊ शकत नाही असं सांगितलं होतं. त्यावेळी मला काचेच्या पेटीत ठेवले होते असे माझे आई बाबा सांगायचे. डॉक्टरांनी कसलीच गॅरंटी न दिल्याने माझ्या जगण्याची आई बाबा देखील माझे प्राण मुठीत धरून जगत होते. ते 3 दिवस गेल्यानंतर मात्र पुढे जसं जसं वाढ होत गेली तसं तसं मी इतर मुलांच्या तुलनेत जे लहान मुलं असतात जे ज्या वेळी चालतात, बोलतात, बसतात, काही शारीरिक हालचाली त्यांच्या ज्या असतात त्या मी इतर मुलांच्या तुलनेत करू शकले नाही आणि ते करण्यासाठी खूप वेळ लागला. त्याची आई बाबांना खूप काळजी होती. परंतु या सगळ्या हालचाली सुरू झाल्यावर सुद्धा त्या नॉर्मल अजिबात नव्हत्या. तर त्यामुळे ही एक मोठी चिंता आई बाबांच्या मनात नेहमी नेहमी वाटायची आणि मग त्यांनी डॉक्टरांना पुन्हा मला दाखव. पूर्वी आमच्या लातूरमध्ये वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. त्यामुळे आई बाबांना डॉक्टरांनी माझ्या तपासण्या पुणे मुंबईला जाऊन करा असा सल्ला दिला. आई बाबा दोघेही नोकरीत होते आणि त्यांची नोकरी सांभाळून हे सगळं माझं औषध पाणी दवाखाना या सगळ्या तपासण्या करणं हे त्यांच्यासाठी खरं तर जिकरीचं होतं. म्हणजे जन्मापासूनच एक व्यंग मूल जेव्हा जन्मतात आणि आई वडील नोकरीत असतात तेव्हा त्यांना काय त्रास होतो याची कल्पना सगळ्यांना आहे. मग त्या तपासणीमधून ते पुणे मुंबईला जाऊन तपासणी केल्यानंतर त्या तपासणीतून असं निष्पन्न झालं की मला सिरेब्रल पॅल्सी म्हणजे पूर्ण शरीरच इम्बॅलेन्स असणं हा आजार आहे. आणि त्या आजाराने माझा इतका ताबा घेतला, शरीराचा माझ्या इतका ताबा घेतला की नंतर मला फिट्स यायला लागल्या आणि त्याची पुन्हा वेगळी ट्रीटमेंट चालू झाली.
त्याचे पुन्हा दवाखाने, डॉक्टर, नेहमी वेळोवेळी जाणे, लहानपणापासूनच हे सगळं चालूच राहिलं. मोठी होत गेली तसं माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की आपलं चालणं, बोलणं किंवा इतर कोणतेही शारीरिक हालचाली आहेत, कृती आहेत, त्या इतरांसारख्या नाहीयेत. सुदैवाने शारीरिक हालचाली जरी नॉर्मल नसल्या तरी सुद्धा माझी बुद्धी खूप छान होती आणि आहे. तो एक महत्वाचा प्लस पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. परंतु शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की मला अजिबात मित्र मैत्रिणी जवळ येऊ देत नाहीत. इतकं की एका बेंचवर सुद्धा बसू देत नाही. उलट माझी खिल्ली उडवतात, माझ्यावर हसतात, माझी चढ उडवतात, टिंगल करतात. अशी अवहेलना माझ्या वाट्याला आली. त्यावेळी त्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं, खूप खंत वाटायची, खूप नकळत्या वयामध्ये हे सगळं सहन करायचं म्हणून घरी येऊन रडू यायचं. परंतु आईबाबांनी मला त्यातून एक उभारी दिली की आपण अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही किंवा आपण शिकायचं, मोठं व्हायचं. अशा प्रकारची प्रेरणा, अशा प्रकारे नेहमी समजावून सांगण्याचं काम माझ्या आईबाबांनी केलं. आणि तरी सुद्धा एक न्यूनगंड माझ्या मनात एक निर्माण झाला की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, म्हणून मी या सर्वांपासून दूर राहू लागले. या मित्रमैत्रिणी तेच मला मिक्स करून न घेतल्यामुळे मी त्यांच्या जवळ जात नसे. आणि मग नवीन माणसालाही माझं बोलणं कळायचं नाही. मी काही बोलायला गेले की ते माझ्या घरच्यांच्या आईवडिलांच्या तोंडाकडे पाहायचे की ही काय बोलते वगैरे. तर त्यावेळी मात्र ते आईबाबांनी मला खचू दिलं नाही, हरू दिलं नाही. आणि अशा प्रकारे मी माझं 9वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पण मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं तसं माझ्या शारीरिक कृती या इतर मुलांसारख्या नव्हत्या. त्यामध्ये एक महत्वाची हालचाल म्हणजे मला लिहिता येत नाहीये. मला पेन सुद्धा हातात धरता येत नाही. मी 2 शब्द लिहायला मला अर्धा तास लागतो. मग 9वी पर्यंत गेल्यावर, 9वी पर्यंत कशी बशी शिकल्यावर 10वीला गेल्यावर मात्र आईबाबांच्या असं लक्षात आलं की 10वीची परीक्षा ही बोर्डाची असते आणि मग बोर्डाची परीक्षा ही पास कशी होणार. बुद्धी तर चांगली आहे, मग लिहायचे कसे 10वीचे पेपर. 3 तासात 100 मार्काचा 150 मार्काचा पेपर लिहायचा कसा, असा त्यांना प्रश्न पडला. आणि मग एकीकडून त्यांना असं कळालं की अशा मुलांना परीक्षेमध्ये रायटर मिळतो. त्यामुळे मग रायटर मिळतो आणि त्यासाठी काहीतरी विशिष्ट प्रोसेस करावी लागते. आणि ती प्रोसेस करण्यासाठी माझ्या बाबांनी खूप खटपट केली. आणि माझी धाकटी बहीणच माझं रायटरचं काम करण्यासाठी तयार झाली. जेव्हा मी 10वीत होते तेव्हा माझी बहीण अगदी लहान 5वीत होती आणि तिने पहिल्यांदा माझे 10वीचे पेपर दिले. त्या काळी 5वीला सुरुवातीला इंग्लिश म्हणजे
चालू व्हायचं 5वीला पहिल्यांदा अगदी ABCD येत जायचं. पण त्या वयात तिने माझे 10वीचे पेपर केले. ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि मी हा जो MA पर्यंतचा प्रवास केला, त्या MA पर्यंतच्या परीक्षा सगळ्या माझ्या बहिणीने माझी रायटर म्हणून काम केलं. आणि माझ्या शिक्षणासाठी माझी बहीण आणि आई बाबा या तिघांनी जीवाचे रान केलं अगदी. पुढे मला असं सांगायचे की शाळा कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी नसल्याने अर्थातच माझी पुस्तकांची मैत्री झाली. ते मैत्री होण्याचं कारण सुद्धा माझ्या आई बाबाच आहेत. कारण लहान वयात आई बाबांनी अगदी साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक माझ्या हातात दिलं की तिथे सगळी त्यांनी सांगितलं की तुला मित्रमैत्रिणी नसतील तर तू पुस्तकांशी मैत्री कर. आणि मग मला पुस्तकांची गोडी निर्माण झाली. 10वी झाल्यानंतर मात्र लातूर येथील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिथे आता कॉलेज म्हणल्यावर भव्य ग्रंथालय वगैरे असतं. आणि मग मी तिथे खूप पुस्तकं वाचली, खूप लेखक कवींची पुस्तकं वाचली. आणि त्यामधून मला मराठी विषयाची आवड निर्माण झाली. मला तिथले वेगवेगळे लेखक कवींची ओळख झाली. मला खूप आवडायला लागलं साहित्य. आणि आपणही असं यांच्यासारखं लिहावं असं त्यावेळी वाटायचं. मला आठवतंय मी सुरुवातीला 10वी मध्ये असताना पहिली कविता लिहिली होती जी माझे बाबा आणि त्यांचे मित्र यांच्या मैत्री प्रेमावर होती. त्यानंतरचा काळ मात्र असा गेला की माझ्या आयुष्यात MA झाल्यानंतर खूप म्हणजे नंतरच्या काळात ह्या 4-5 वर्षाखाली खूप वाईट प्रसंग आले. माझे आई बाबा अचानक गेले आणि माझ्यावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला. म्हणजे आई बाबा हे माझ्या आयुष्याचा आधार होते. मी खरं म्हणजे त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होते. मी अशी आहे की मला म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी ज्या आपण रोज करतो, चहा घेणे किंवा चहा आणणे, चहा करून आणणे किंवा साध्या साध्या गोष्टी ज्या आपण रोज नॉर्मली करतो, अगदी लहानपणी तर स्वतःचे कपडे घालणे, हे सुद्धा म्हणजे या गोष्टी करायला सुद्धा मला त्रास होतो. आणि त्यामुळे त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मात्र या अशा वाईट घटना घडल्यामुळे आयुष्यात मी खूप खचून गेले. माझं लिखाण वाचन थांबलं आणि मी अतिशय म्हणजे ठरल्यासारखी झाले. परंतु या 3 ते 4 वर्षामध्ये 2020 मध्ये आई गेली माझी. त्यानंतर मात्र माझी बहीण, ती खरं म्हणजे धाकटी आहे, लहान बहीण आहे, तिने माझं रायटर म्हणून काम केलं. तिने काय आहे की ती माझा खूप मोठा आधार झाली आणि तिने मला बळ दिलं की ताई तू यातून उभं राहायचं. पण ते खरं तर हे दुःख तिच्यासाठी सुद्धा आहे. आई वडील गेल्याचं दुःख तिच्यासाठी सुद्धा खूप मोठं होतं. परंतु स्वतःच दुःख बाजूला ठेवून तिने मला आधार दिला, मला बळ दिलं आणि मला पुन्हा एकदा लिहायची, वाचन करायची प्रेरणा तिने दिली. आणि खरंच तिच्या या प्रेरणेतून मी
पुन्हा लिखाणाला सुरू केली. आणि अं, आता मी मराठी साहित्यामध्ये लिखाण करते माझ्या परीने. कविता, लेख, कथा, ललित अशा वेगवेगळ्या प्रकारात लिखाण करते. गेल्या वर्षी जून मध्ये माझा पहिला कविता संग्रह लातूर येथे प्रकाशित झाला, स्पंदने मनाची. तर या माध्यमातून मी लिखाण करत असते आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रातून लिखाण करते. वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो माझा. आणि आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या संमेलनात मी सहभाग नोंदवते. माझ्या कवितेचे सादरीकरण करते आणि माझं पुस्तक प्रकाशित व्हावं. तर माझ्या आई बाबांचं स्वप्न, देवाने ते माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी नव्हते. ही फार मोठी चिंता आहे. त्यामुळे आज जरी या लिखाणाच्या माध्यमातून अनेक माणसे जोडली गेलेली असते, तरी सुद्धा आजही माझं लिखाण, वाचन हेच मला जास्त जवळचे. मित्र वाचतात आणि त्यातल्या त्यात कवितेची मला खूप आवड आहे. आणि कविता हे माझं प्रथम प्रेम आहे. कविता ही मला माझ्या मैत्रिणीसारखी वाटते, सखीसारखी वाटते. आणि तिथे सहवासात मला अगदी माझा क्षण क्षण उजळून निघतो. तर म्हणून मी माझ्या एक कवितेत म्हटलंय, कविताच श्वास माझा, कविताच ध्यास आहे. कविताच श्वास माझा, कविताच ध्यास आहे. कविताच जन्म माझा, कविताच प्राण आहे. तर मला हा अगदी म्हणजे दिवसभर जरी अगदी काहीही थकवा जाणवला, तरी सुद्धा मला माझी कविता हा त्या श्रमाचा विसावा वाटतो. आणि मराठीची सेवा करणे आणि कुठेतरी मराठी साहित्यात माझं छोटस तरी नाव यावं, असं एक माझं स्वप्न आहे. आणि मला एक शेवटी सांगायची खंत वाटते की आजही माझ्या शारीरिक व्यंगामुळे बरेचदा उपेक्षाच वाटायला येते. आणि या उपहासाचा मानसिक त्रास खूप होतो. पण कदाचित हाच माझा जीवन असावा आणि तोच मला ओढत जगावं लागणार आहे. तर त्यामुळे माझ्या व्यंगाचं मला खूप मोठं दुःख असलं तरी सभोवतालच्या माणसांची जी मानसिकता अपेक्षित वागणूक देण्याची आहे, त्याची फार मोठी खंत मला वाटते. आणि मी इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूपच तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि निश्चितच यातनं जसं तुम्ही अगदी बालपणापासून सांगितलं की जन्माच्या वेळीच चॅलेंज मोठं की जगणार की नाही, इथून तुमची सुरुवात झाली आणि अजूनही तुम्ही लढत आहात. तर मॅडम, या सगळ्या प्रवासात तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? मी एम.ए. जेव्हा मेरिट मध्ये आले विद्यापीठात, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा
आनंदाचा क्षण आहे. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी विद्यापीठात उच्चांक प्राप्त करेल, असं वाटलंच नव्हतं मला. तो फार मोठा आनंद क्षण. याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातली अगदी दुःखद घटना की जी कधी विसरू शकत. सुखद घटना. हॅलो. हा, दुःखद घटना की ती वेदनादायी आहे की जी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आईबाबांचं जाणं. कारण अतिशय म्हणजे कमी वयात ते गेले, हे दुःख फार मोठं आहे आणि कधीच न विसरता येण्याचं. आणि ते अगदी गमागमक एक गेले. दीड वर्षाच्या अंतराने ते दोघेही गेले. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना. हे सगळं तुमचं आयुष्य जगत असताना जसं तुम्ही सांगितलं की खूप सारा उपवास होत असतो आणि ते इतका उपवास असताना पण तुम्हाला सावरलं, तुम्ही कवितेच्या प्रेमात पडलात, कविता लेखनाला सुरुवात केली. तर हे सगळं जगत असताना ही सगळी एनर्जी, ऊर्जा कुठून मिळवतात आणि स्वतःला कसं शांत आणि पॉझिटिव्ह ठेवतात? आता सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर मी जेव्हा आधी खचते किंवा जेव्हा कधी मी म्हणजे हसते किंवा मला असं वाटतं की मला आज लोकांकडून उपहास मिळाला, कुणीतरी माझ्यावर हसलं, माझी टिंगल केली, तेव्हा अर्थातच माझीच कविता, माझंच लिखाण हीच माझी प्रेरणा आहे. आणि खूपच जर म्हणजे मला अगदीच डिप्रेशन आलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी बहीण मला त्यातून उभी करत असते. दरवेळी ती मला हे करते, ते काय म्हणतो आपण त्याला, दरवेळी ती मला प्रेरणा देते, प्रोत्साहित करते, पुन्हा एकदा उभी राहण्याची शक्ती माझ्यामध्ये निर्माण करते. हे मी इथं सांगते. खूपच छान प्रवास आहे तुमचा. मला अजून खूप सारे प्रश्न आहे तुमचं ऐकून परत एकदा विचारायचं, पण आपल्यासोबत जे प्रेक्षक आहे आपण आधी त्यांना बोलायला हे करूया, नंतर मग मी कंटिन्यू करतो. डॉक्टर अनिता मॅडम, अशोक भानसे सर, ऋता मॅडम आहे. आयफोन नावाने कोण आहे? तुमचं नाव नाही माहिती तर अनम्यूट करून बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूपच संघर्षमय आणि खूपच प्रेरणादायी प्रवास आहे मॅडम तुमचा. खूप म्हणजे तुम्हाला ऐकून आतून तर खूप असं गलबलून तर गेलोच, पण त्या याच्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही उभ्या राहिले आहात. तर खूप छान. तुम्ही अशाच राहा, हसतमुख राहा आणि अशाच कायमस्वरूपी प्रेरणा देणाऱ्या, म्हणजे तुमच्याकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळते, तर अशाच कायमस्वरूपी राहा, हसतमुख धन्यवाद. राहा. आणि खूप छान मॅडम, म्हणजे निशब्द झाले मी. खूप छान. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम तुमच्या सगळ्या पूर्ण प्रवासाला आणि तुमच्या कविता संग्रहालयाने अजून छान छान तुम्ही कविता लिहाल, खूप सारे ग्रंथ तुम्ही लिहाल, आम्ही ते वाचू, अशी शुभेच्छा देते मी. आणि थांबते. खूप छान मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. आयफोन नावाने कोण जॉईन आहे? अनम्यूट केलंय तुम्ही. मी डॉक्टर असुदानी बोलतो. ओके सर, बोला सर. नमस्कार, वेलकम. हा, नमस्कार आणि नमस्कार रिचाताई. नमस्कार.
मी डॉक्टर घनश्याम वासुदानी बोलतो, बाबा आमटेच्या आनंदवनातून. आ, अच्छा. स्वतः एक साहित्यकार आहे. तुम्ही मराठीत लिहिता, आम्ही हिंदीत लिहितो, फक्त एवढाच त्यात अंतर आहे. माझे 6 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत अरे आतापर्यंत. वा. आणि तुम्ही साहित्याशी संबंधित आहात, याच प्रेरणेने मी आज या कार्यक्रमात सामील झालो. कारण की जसा तुमचा प्राण आहे साहित्यामध्ये, तसं आम्ही सुद्धा साहित्याची सेवा करत आलो आहे मागील 20 वर्षापासून. हम्म. तर तुमचे जे कविता संग्रह आहे तुमचा, तो वाचायची खूप इच्छा आहे. तुम्ही नक्कीच विचार करून माझा नंबर घेऊ शकता. जर त्याचा PDF असेल किंवा तुम्ही हार्ड कॉपी जर पाठवाल तर आम्ही नक्कीच नक्कीच पाठवेन. मला दुसरं हे विचारायचं होतं की सध्या तुम्ही काय करता? नाही, मी ते करू शकले नाही सर. म्हणजे तुम्ही नोकरीच्या संदर्भात म्हणत असाल तर फक्त नोकरी, स्पेसिफिक नोकरीच नाही तर मग तरी सुद्धा तुम्ही दुसरं काही करता की काय? कसं तुमचं सध्याचे आयुष्य कसं आहे? जसे की इथे लातूर मध्ये आई वडिलांचं घर आहे आणि त्यांनी त्यांचं जे उत्पन्न होतं ते त्यांनी म्हणजे आमच्या आम्ही दोघीच बहिणी असल्यामुळे आमच्या 2 बहिणींना जे काही आहे ते दिलेलं असल्यामुळे त्यातूनच ते माझं जगण्याचं हे साधन आहे. आणि बाकी मग व्यवसाय वगैरे मी कुठलाही करत नाही. याच्या पुढे सुद्धा अजून काही कविता संग्रह प्रसिद्ध हो करायची इच्छा? हो हो. कविता भरपूर लिहून झाल्यात माझ्या. त्यानंतर ललित भरपूर लिहून झालेत. काही कथा लिहिल्यात मी. मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात लिखाण करते, केलेलं आहे. अजून सुद्धा मला भरपूर पुस्तकं प्रकाशित करण्याची खूप मनापासून इच्छा आहे. बस मला हेच म्हणायचं आहे शेवटी की साहित्याच्या माध्यमातून तुम्ही जोडले राहा. तुम्ही तुमचं साहित्य आम्हाला वाचायला द्या. आम्हाला वाचायला खूप आवडेल. आणि अशा दृष्टीने, कारण की मी सुद्धा अपंग आहे, पूर्णपणे अंध आहे. तर अशा प्रकारे एकमेकांचं साहित्य वाचून त्याला जर आपल्याला प्रमोट करता आलं, तर कारण की मी खूप साऱ्या पत्रिकांशी सुद्धा संबंधित आहे, संपादकीय मंडळात सुद्धा आहे. तर त्या- आपल्याला काही काही साहित्याच्या माध्यमातून सुद्धा जोडून राहता येईल. तुम्ही संपर्कामध्ये राहा. हीच. नक्कीच सर. नक्कीच आपला नंबर जर मिळाला तर नक्कीच मी आपल्या संपर्कात राहीन. हा, आणि बरं आहे मला ना या. खूप आता आवडतं की म्हणजे माझे लेख वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायला, कविता पाठवायला अतिशय आवडतं सर मला. तर हा, मला ही संधी जर तुमच्या माध्यमातून मिळाली तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. नाही नाही, हो. मला साहित्यिकांशी तर मी नेहमी संपर्कात राहतो, पूर्ण होय. भारतभर. माझ्या स्टोरीज नाही, छाप. आपण आता म्हणालात मी वेगवेगळे संपादक म्हणत आहे, हा आहे. त्यामुळे आपल्याला पण मी मोस्टली हिंदी याच्यात लिहित असतो, हिंदी क्षेत्राशी संबंधित आहे. तरी पण अच्छा. साहित्यात काही भाषा नसते. साहित्य तर वाचता नाही येईल, नाही. मला समजते. साहित्य एकमेकांचं वाचता येईल सर त्याला. मी तुम्हाला गंमत सांगते की मी आता हा कविता सुद्धा हिंदी मध्ये लिहिलेल्या आहेत बर का. हो का? अरे वा, हो. मग मग तर काही प्रश्न नाही. मग तर बढिया. पाठवा मला, पहिले ते पाठवा. मी वाचेन. नक्की नक्की सर, नक्की. हो. हे आपले नक्की. विशाल सर आहेत ना, ते आपल्या दुवाचं काम करतील. मला तुमचा नंबर देतील आणि तुम्हाला माझा नंबर देतील ते. ते कर. हो विशाल नक्की सर, नक्की नक्की. हा, तसं तुम्ही करा. निरुच्या मॅडमला माझा नंबर देऊन द्या, म्हणजे त्या मला थँक्यू. साहित्य पाठवू शकतात. ठीक आहे. ओके. चालेल. नक्की. धन्यवाद. धन्यवाद सर. अशोक भानसे सर, ऋता पत्के मॅडम. नमस्कार.
नमस्कार, बोल ना मॅडम. सर, मी ऋता पत्की बोलतीये. रुचाची बहीण, लहान बहीण. हॅलो हॅलो. हा बोला ना मॅडम, ऐकतोय. ऐकू येतंय सर माझा हो, आवाज? मी येत आहे थोडस येत आहे. बाहेर असल्यामुळे माझा येस येस, येत आहे व्हॉल्यूम. मॅडम. हा. येस. तिने मला लिंक पाठवलेली आजच्या तुमच्या या कार्यक्रमाची, आणि त्याबद्दलच मला दोन शब्द बोलायचं आहे तिच्याबद्दल. तिने सांगितलंच आहे तिच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल मला सगळं. सिद्धी आहे ती, अपंग आहे, पण तरी सुद्धा ह्या 1-2 वर्षामध्ये तिने बऱ्याच प्रकारे मात करून वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य संमेलनाला मी तिला पाठवत असते गाडीने, आणि त्या माध्यमातून तिला खूप आनंद मिळतो स्वतःची कविता अं, सादर करताना किंवा याच्यातून. आणि वाचन करते भरपूर, लिखाण करते, त्यातच ती रमले दिवसभर. आणि आयुष्याचं दुःखापासूनच अगदी म्हणजे कुठल्याच ह्याच्यात म्हणजे बुद्ध्यांक पहिल्यापासून खूप चांगला, परंतु शारीरिक साथ नसल्यामुळं, आणि आयुष्याचा आधारच फक्त आई वडील होते आमच्या. आम्ही दोघीच बहिणी आहोत. आयुष्याचा आधार आई वडील होते, आणि अतिशय लहान साध्या घटनांमध्ये आमचे आई वडील गेले. माझे वडील हॅमरेजनी वारले, म्हणजे डोक्याला मार लागला त्यांच्या पायरी पायरी जिन्यावरून पडले ते. आणि ती आई कोविड मध्ये गेली सर 2021 मध्ये. त्यामुळं वडिलांच्या नंतर आई हा तिचा आधार होती. आई आणि ती राहायच्या त्यांच्या माझ्या आई वडिलांच्या राहत्या घरी. आणि आई गेल्यानंतर मात्र खूप मोठी म्हणजे एक हे होती परिस्थिती की आता काय करायचं. पण सुदैवाने सर मी लातूरमध्ये आहे. मी आणि दोघही बँकर आहोत. आम्ही दोघही बँकेत जॉब करतो, आणि मला एक लहान मुलगा आहे. तर माझा लातूरमध्येच फ्लॅट होता. आम्ही तो फ्लॅट रेंटनी दिला आणि स्वतः आई वडिलांच्या घरी तिच्या जवळ येऊन राहिलोय सर. तर आमच्या सोबत किंवा आम्ही तिच्या सोबत राहतो असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप तिने या साहित्य क्षेत्रात नाव कमवावं हळूहळू का होईना, अशी माझी इच्छा आहे. खूप गीत लेख तिने लिहिलेले आहेत. तिला मी तुम्हाला पाठवायला सांगेनच नक्की. आणि एक यशस्वी आयुष्याचं तिने हे करावं, ते असं तिने ते पूर्ण करावं, अशीच एवढीच माझी फक्त इच्छा आहे सर. बाकी या पलीकडे मला काही बोलायचं नाही सर. धन्यवाद सर. आणि तुम्ही तिला संधी दिली. आज दिवसभर खुश होती सर ती, आणि तोच आनंद माझ्यासाठी आनंद आहे. एवढंच मला म्हणायचंय. धन्यवाद सर. मी बोलू का सर? हा बोला ना. ऋता मॅडमला मला बोलायचंय की मॅडम, हा, तुमचं पण बोला. खूप अभिनंदन की तुम्ही खूप म्हणजे लहान बहीण असूनही तुम्ही मोठ्या बहिणीला इतके मदत केली, किंवा खूप हे अप्रिशिएबल आहे. तर तुमचे पण हा, खूप खूप अभिनंदन मॅडम. खूप छान आहे, धन्यवाद म्हणजे मॅडम. तुम्ही पालक झालात. हा. गेल्या वर्षी आम्ही तिचं पुस्तक म्हणजे पहिल्यांदा 2017 मध्ये प्रकाशनाच्या तयारीला लागलो, आणि 2018 मध्ये म्हणजे दुर्दैवाने अचानक माझे वडील गेले. आणि त्यानंतर 2 वर्ष आई आणि मी आणि ती तिघी जणी धक्क्यातच होतो, कारण वडील अतिशय चांगले आरोग्याने धष्टपुष्ट होते. आणि 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर म्हणजे ह्या गोष्टी पुस्तक प्रकाशनाच्या बाजूलाच पडल्या, म्हणजे तिचं लिखाण हे ते सगळं बाजूलाच राहिलं. आणि 21 मध्ये जेव्हा आई गेली, त्यानंतर म्हणजे आम्ही ते पूर्ण मग काही महिने काहीच नाही केलं, म्हणजे मी पण आणि तिने पण. त्यानंतर मग मी तिला म्हणायला लागले की ताई, असं करून तुला नाही चालणार, काहीतरी तुला हे करावं लागेल स्वतःसाठी. आणि त्यानंतर 2023 मध्ये सर आम्ही पुन्हा तेच पुस्तक, तिच्या त्यातल्या कविता ह्या 2013, 14, 15 मध्ये तिने लिहिलेल्या आहेत. त्या आता तिच्या लिखाणाला वगैरे खूप चांगलं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, लिखाण खूप सुधारणा झाली तिच्या, म्हणजे पूर्वीपेक्षा कॉलेज वाचनानंतर अभ्यासानंतर जे तिचं लिखाण अलीकडचं आहे ह्या 3 वर्षातलं 2 वर्षातलं, याच्यात खूप बदल झालाय. तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचं आम्ही लातूरला डॉक्टर ज्योत्स्ना कुकडे मॅडम, लातूरचं तुम्हाला विवेकानंद प्रतिष्ठान जर माहित असेल
तर डॉक्टर ज्योत्स्ना कुकडे मॅडम, डॉक्टर अशोक कुकडे सर, पुन्हा आपले दिव्यांग केंद्राचे ताई काय नाव त्यांचं सरांचं? सुरेश दादा पाटील. हॅलो, हा, सुरेश दादा. सुरेश दादा सुरेश आणि दादा. 2-4 साहित्यिक यांच्या उपस्थितीत आम्ही पुस्तकाचा प्रकाशनाचा छोटासा कार्यक्रम केला. खूप छान. आणि त्यामध्ये तिचं पुस्तक प्रकाशन केलं. त्यांनाही ते खूप आवडलं. सुरेश दादांना सुद्धा तो कार्यक्रम. ते आवर्जून आले. आपले लातूर जिल्हा दिव्यांग केंद्रांची पूर्ण टीम आली त्या कार्यक्रमाला आणि त्यांनाही ते खूप त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या कार्यक्रमाला. खूप आवडलं मला त्याबद्दल. खूप छान. एक ऋता मॅडम, एक छोटासा फक्त प्रश्न, की म्हणजे हा. तुमचे आई वडील होते तेव्हा तुम्ही विवाहबद्ध झालेल्या का हो, नंतर? होय, 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 होय. छान, म्हणजे छान आई वडिलांचा. हा हो, तो एक आनंदाचा म्हणजे हा त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे फक्त माझा मुलगा. हा. माझ्या मुलासोबतच खूप छान, खूप मी आणि छान. माझे मिस्टर म्हणजे मी दोघेही असं काय नोकरदार विचारते, असल्यामुळे की मी समजू मी शकते त्यांच्याकडे पालक. त्यांच्याकडे सोडायची त्याला. तर त्याच्यासोबतचे त्यांचे जे 3-4 वर्ष होते त्याच्यासोबतचे, हा हा. तेवढेच काय ते त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. बाकी खरंय. आयुष्यभर तर त्यांचे कष्ट करण्यात गेले. हो. दोघंही शैक्षणिक क्षेत्रात होते. माझी आई मुख्याध्यापक होती जिल्हा परिषदला आणि वडील संस्थेमध्ये होते, राजस्थान शिक्षण हम्म. संस्थेमध्ये. हम्म. आणि रिटायर झाल्यानंतर एक 2-4 वर्षाच्या काळातच ह्या सगळ्या घटना घडल्या. म्हणजे ते असे जाण्यासारखे नव्हतेच. अगदी अतिशय अगदी. चांगले होते. हां. सॉरी, मी असं का म्हणते, कारण म्हणजे जशी तुम्ही आता सांगितलं की आई वडील की अगदी जाण्यासारखे नव्हते, सेम कंडिशन, म्हणजे मी अगदी समजू शकते की सेम कंडिशन म्हणजे म्हणजे माझी सुद्धा मी सांगता येईल की आई बाबा नाहीत म्हणून असं. म्हणून मी विचारले प्रश्न असं, की सेम अच्छा. कंडिशन, की ते हो, हो. वडील पण कोरोनामध्ये गेले, आई आधी गेली आणि 2-3 वर्षाच्या अंतराने अरे वडील गेले. बापरे! म्हणून समजू शकतो की काय असतं वडील गेले. ते फिलिंग, काय पालक काय आई वडील मानसिकता. नसताना, अगदी तर खरं. अगदीच समजू शकतो. जाणं. अगदी म्हणजे आणि सांगत होते तर त्यातही खूप त्यात गलबलून आलेले. ती म्हणजे अशी बहिणीसारखी माझी ताई, की मुलं त्यांच्यावर पूर्णपणे आहेत. त्यांच्या बाबतीतली म्हणजे अस्थिरता आयुष्याची, ती फार केविलवाणी आणि ती फार जीवघेणी आहे. म्हणजे त्याला म्हणजे काहीच आपण शब्द नाहीत त्याच्यासाठी. त्याच खरंच, असे. अगदीच खरं. हो. म्हणजे आयुष्यभर कसं कष्ट केलेले, आणि आता ते खरे क्षण होते की त्यांनी ते जगले असते भरभरून, म्हणजे त्याचं खूप फील हां. होतं. हेच 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 हो. हेच वाटतं आम्हाला आणि त्यांनी जे कमवून ठेवलेलं आहे, त्यातून म्हणजे तिच्या आर्थिक उदरनिर्वाहाची किंवा आर्थिक ह्याची भ्रांत नाही मॅडम. मी स्वतः सुद्धा कमवते. फक्त तिला तिच्या आवडीच्या माध्यमातून तिला तिला पुढे पडता यावं आयुष्यामध्ये. आयुष्यात 4 ठिकाणी नाव व्हावं, तिच्या साहित्याची खरंय. ओळख व्हावी, एवढीच आयुष्यामध्ये आता अपेक्षा आहे. बस काही अगदीच, आणि होणार म्हणजे लिहिणारच मॅडम, होणारच ते, आई वडिलांचे आशीर्वाद असतात ते. हो, अगदीच खरंय. आहेत. आहेतच ते. हो, हो. हो, खूप खरं छान आहे. म्हटलं मॅडम. खूप म्हणजे असं आतून धन्यवाद. गलबलून तर आलंच, आणि खूप प्रेरणादायी हो, आणि हो. संघर्षमय. ऑफिसमध्येच आहे आज मी. थोडा उशीर झाला मला. तिने सांगितलं होतं मला, की 8 वाजता कार्यक्रम आहे. तो सुरू झाल्यास मी इथेच थांबली आणि तो करून आता निघणार आहे. चालेल. खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. खूप खूप हो. धन्यवाद धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅडम. धन्यवाद ऋता मॅडम. खरोखर तुमच्यासारखे जेव्हा बहिणीला प्रेम करणारे, बहिणीला सपोर्ट करणारे लोक असतात, तर निश्चितच पुढे जाणार. आणि कसं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस प्रेरणा देतात, लहान असून पण. आणि जसं मॅडमने सांगितलं, अगदी 5वीत रायटरची भूमिका सुरू केली आणि पूर्ण MA पर्यंत रायटर म्हणून तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली. तर खरोखर तुम्हाला सॅल्यूट की हो सर. तुम्ही. हो, हो. हा. हो. त्यावेळेस मला कळतही नव्हतं सर, की रायटर म्हणजे काय आहे. आई बाबा एवढंच सांगायचे, की ती जे सांगेल ते फक्त लिही पेपरमध्ये. एवढंच कळायचं. बाकी काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा मला कॉमर्सची आवड होती. मी कॉमर्स फील्ड घेतलं होतं. तिच्या अभ्यासाचा आणि माझ्या शिक्षणाचा काही संबंध नव्हता. त्यामुळं कुठेही म्हणजे तिच्या मार्कांमध्ये
कसलाही प्रामाणिकपणे सांगते कसलाही उपयोग नाही. तिचा अभ्यास तिनेच केलेला आहे MA पर्यंत, आणि ती जे सांगेल तो शब्द न शब्द फक्त मी तो पेपरमध्ये उतरवलेला आहे सर. त्या पलीकडे काहीच नाही. आणि ती विद्यापीठात प्रथम आली सर त्या काळात. हा. हो, त्याच्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. कारण हा हा. हा, लिखाण फक्त रायटरवर पण माझं बरंच होतं. डिपेंड असतं. हो 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 सर, हो हो. लहानपणी तर तिला स्पेलिंग सांगावं लागायचं सर, 5वी 6वीला असताना, 10वीला. मग 11वीला पण कॉलेजमध्ये तीच प्रॅक्टिस ठेवली दयानंद कॉलेजमध्ये, त्यांना विनंती करून. मग 12वीला पण दयानंद कॉलेजनी सपोर्ट केला की कॉलेज लेटर की या विद्यार्थ्याला रायटर द्या, आणि ते विद्यापीठापर्यंत ते तसंच फायद्याचं ठरलं सर. कारण तिचा प्रॉब्लेम होता सर, तिचं बोलणं मोर्चाला समजायचं नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं होतं की एक नववीचा विद्यार्थी तुम्ही रायटर म्हणून घ्या, पण तर त्या शारीरिक व्यंगामुळे कुणी जवळ यायचं नाही, आणि तिचं बोलणं समोरच्याला कळायचं नाही. ही युक्ती सुद्धा माझ्या आई वडिलांना सुचली की तिचं भाषा समजणारी व्यक्ती तिच्या बहिणीपेक्षा कुणी असू शकत नाही जवळचं. जे होईल ते होईल, रायटर तिची बहीणच असेल, मग तिला जे मार्क पडतील ते आपल्याला मान्य आहेत. या मानसिकतेत तो निर्णय घेतलेला तो यशस्वी झाला सर. खूपच छान. आणि निश्चितच यातनं त्यांना साहित्याची आवड, आणि अजूनही हो अगदी. तुम्ही तुमची साथ असल्यामुळे की त्यांना निश्चितच पुढे भावी आयुष्यात साहित्य क्षेत्रात निश्चितच नाव करण्याची संधी मिळेल. अशोक भानसे सर, तुम्हाला काही 2-3 बोलायचं आहे? पुस्तकांचं साहित्य तिचं तयार आहे सर. 2-3 पुस्तकं प्रकाशित होतील एवढं साहित्य तयार आहे तिच्याकडे. अरे वा, हळूहळू त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत सर आम्ही. हो छान सर. छान. धन्यवाद सर. खूप खूप शुभेच्छा. अशोक भानसे सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान छान मॅडम, तुम्ही जीवन प्रवास सांगितला, पूर्ण ऐकला. आणि साहित्यकासोबत तुम्ही जेव्हा बोलले आमचे आसुधानी सरासोबत, तेव्हा तुम्ही जे म्हणजे साहित्यकार मिळाला, तर तेव्हा पण मला आनंद वाटला, खूप छान वाटला. आणि असंच पुढील पुढील आता जे काही तुमचे पुस्तकं प्रकाशित होणार त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. 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 धन्यवाद भानसे सर. हर्षद आढाव, तुम्ही आता जॉईन झाले तर अनम्यूट करून बोलू शकताय. नमस्कार मॅडम, मी आढाव पंकज बोलतोय. हर्षद आढावच्या नावाने माझं आहे अकाउंट. ओके, वेलकम पंकज सर. मॅडमचं साहित्याबद्दलचं प्रेम आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकून खूप खूप म्हणजे थोडासा ऐकला पण खूप खूप चांगलं वाटलं त्यांचा प्रवास. धन्यवाद. हा, हॅलो मॅडम. हा, बोल. हा, बोला ना पंकज सर. मॅडमचा जीवन प्रवास ऐकून खूप खूप आनंद वाटला. धन्यवाद. आणि आम आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हा अपंगाचा कोणता प्रकार आहे जो रुचताई तुम्हाला आहे? सेरेब्रल पाल्सी. अच्छा, हा सेरेब्रल पॅल्सीचा प्रकार आहे. येस. ओके. आणि एक ऋताताईंना अजून प्रश्न होता. ऋताताई आहे की गेल्या? आहेत आहेत. ऋता तुम्ही मॅडम हॅलो. आहेत त्या हॅलो. आहेत. हॅलो. हा हा, नमस्कार. नमस्कार सर. हा, तुम्ही ऐकलंच असेल माझा आवाज. मी डॉक्टर आसुदानी आहे. सर हो सर, नमस्कार सर. आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलताना. आपण आश्रमातून बोलताय ना सर? दोन गोष्टी मला बोलायच्या होत्या. पुन्हा मी हा बोला म्हणून सर. पुन्हा अनम्यूट केलेलं आहे. एक तर अच्छा, हिंदीत बोललो तर चालेल का? हो हॅलो. सर, बोला बोला, काही प्रॉब्लेम नाही. चालेल, बोला सर. कारण मराठीमध्ये एक तर मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो, नाही तर हिंदीमध्ये. मराठीत मला तेवढं न्याय नाही करता येणार नाही जे काही. चालेल सर, हिंदीमध्ये बोललं तर चालेल. तो आप लोगों में और हम लोगों में एक सिमिलरिटी है, विशाल जी जानते हैं उसको,
कि हम लोग भी तीन हाँ ब्रदर्स है, वो ब्लाइंड है। और हम लोगों के भी एक बहन हाँ। थी, उषा। उसने हमारे पढ़ाई में इतनी हेल्प की हमको। राइटर तो नहीं थी, वो हमारी रीडर थी। जब हम लोग फर्स्ट स्टैंडर्ड में थे, वहां से लेकर ओके। के एमए तक हम लोगों ने किया। मैं, मेरा ब्रदर, हम दोनों साथ में पढ़ते थे। तो उसने इसी तरह की हेल्प की और हमको पढ़ के सुनाती थी, जैसे आपने अपनी बहन की हेल्प करी है। एक ये सिमिलरिटी है। हम्म। और दूसरा, आपने अभी अभी कहा कि आप अभी भी बैंक में बैठी हुई हैं। तो इस पर से मैं थोड़ा अंदाज लगा रहा था कि शायद आप स्टेट बैंक में होंगी। सही है क्या? हेलो। हेलो। हाँ, आप कौन से बैंक में हैं? लातूर डीसीसी बैंक में हूँ। कौन सी बैंक में? लातूर में डिस्ट्रिक्ट, लातूर में बैंक। हाँ, लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में हूँ। अच्छा अच्छा अच्छा, डिस्ट्रिक्ट बैंक में है क्या? मुझे, क्योंकि आप डिस्ट्रिक्ट है। 8 बजे तक ऑफिस में बैठी हैं, इसलिए मुझे लगा कि कहीं स्टेट बैंक में तो नहीं है, क्योंकि स्टेट बैंक वाले नहीं सर, सारे नहीं नहीं। रात को बैठते हैं। हाँ हाँ। नहीं सर, मैं डीसीसी बैंक में हूँ। हाँ, क्योंकि मेरी बेटी एक्चुअली है उसका। एक्चुअली मैं लॉयर हूँ सर, मेरा लॉ कंप्लीट। लेकिन मेरा बीकॉम हुआ था तो मैं उस वक्त बैंकिंग की एग्जाम देती थी। तो लॉ करते वक्त ही था। और इसमें वो मेरा सर, सर लॉ का फाइनल हो गया मेरा लॉ। हाँ हाँ सर, अभी रिटायरमेंट के बाद प्रैक्टिस करूंगी। हाँ। अच्छा। नहीं, मेरी मेरी अपनी भी एक बेटी है, उसका भी नाम रिचा ही है। और वो स्टेट बैंक में ब्रांच मैनेजर है। तो उसको अक्सर ओके। 8:30-9 बज अरे जाते हैं वाह, बहुत। आ जाते। तो इसलिए मुझे लगा कहीं आप स्टेट बैंक में। अच्छा, वो मेरे मिस्टर को भी लगते सर। अच्छा। हाँ हाँ, मेरे मिस्टर एक्सिस बैंक में थे सर। हाँ अ, तो उनको टाइम बहुत होता है सर, तो हाँ, 9, 9:30 यूजुअली बजते हैं। बैंक में हो जाता है, लेकिन वो स्टेट हाँ बैंक में सर, हाँ प्राइवेट ज्यादा। सेक्टर में हो जाता हाँ, है उनको। हाँ सर। हो ही जाता है, तो इसलिए थोड़ी सिमिलरिटीज थी। और लॉयर जहाँ तक है, तो मेरा छोटा भाई है, वो भी इनके कार्यक्रम में आ चुका ये- था, राशिद सुदानी। वो लॉयर है, एलएलएम हुआ है, लेकिन वो उसने लॉ की प्रैक्टिस नहीं की, वो भी ब्लाइंड है। और वो इस समय रिजर्व बैंक में डेप्यूटी जनरल मैनेजर है, नागपुर में। ओके। तो ये सारी सिमिलरिटीज हैं, मुझे कुछ अरे वाह। स्ट्राइक, इसलिए मैंने बोला। और और एक चीज मैं बताता चलूं, यहाँ मेरा जो हाँ, छोटा भाई विनोद है, जो मेरे साथ पढ़ा था, वो भी बहुत बड़े स्तर का साहित्यिक है। और उसको इस बार का अच्छा 2023 का साहित्य अकादमी अवार्ड मिला है, शायद आपने न्यूज़पेपर में पढ़ा हो। नेशनल लेवल का उनको साहित्य अकादमी का अवार्ड मिला है। अच्छा और भारत में किसी भी साहित्यकार की अच्छा। सबसे बड़ी यही इच्छा होती है कि उसको साहित्य अकादमी से रिकॉग्निशन मिले, अवार्ड मिले, तो उसको वो मिला है। और एक सजेशन भी देना है अरे वाह। आप दोनों बहनों को, हाँ कि आ, हाँ। हर साल ये जो मिनिस्ट्री ऑफ एम्पावरमेंट है गवर्नमेंट ऑफ इंडिया की, ये 6 लोगों को श्रेष्ठ दिव्यांग करके राष्ट्रपति अवार्ड मिलता है। तो उसके लिए भी आप अप्लाई कीजिए, ऋचा के लिए अप्लाई कीजिए, और मेरी शुभकामनाएं हैं कि उनमें से एक अवार्ड आप लोगों को जरूर मिलेगा। उसके लिए यदि आपको कोई डिटेल्स की आवश्यकता हो, तो आप मुझसे कांटेक्ट करें, मैं आपको सारी चीजें बताऊंगा। क्योंकि मेरे पिछले साल मेरे एक छोटे भाई राजेश, उनको राष्ट्रपति पुरस्कार मिला था। और आगे अभी देखिए, हमारा भी प्रयास रहता है, लेकिन इसको मेरे हिसाब से काफी चांसेस हैं, ऋचा को ये अवार्ड जरूर मिलेगा। आप उसके लिए प्रयास कीजिए। मेरी आवाज पहुंच रही है आप तक? हेलो। हाँ सर, पहुंच रही है। लेकिन वो अभी आई रीता जी ने थिंक उत्तर नहीं दिया ना, उनकी आवाज नहीं आ रही है। नहीं, उनका कनेक्शन गया, वो फिर से ज्वाइन कर रही है, 1 मिनट। हाँ। हुई क्या जाए? नहीं, वो इन प्रोग्रेस दिखा रहा है ज्वाइनिंग के लिए। अच्छा, तो ऋचा जी है क्या अभी भी हाँ, ज्वाइन? वो है ना, रुचा हाँ, तो मैडम। वो भी सुन सकती है ना, उसमें क्या है। वो तो हाँ बात हाँ। कर सकती है वो भी। तो ऋचा हाँ जी सुन। सर।
हाँ वैसे सर, मैंने सुना आप हाँ सुना है ना। जाते हो। आप क्या करना, इसी साल 15 जून को उनका लिंक खुलता है, तो आप उसके लिए अप्लाई करना, प्रेसिडेंट अवार्ड के लिए आप अप्लाई करते रहना, इस साल नहीं तो दूसरे साल आपको जरूर मिलेगा वो अवार्ड, आप करते उसके लिए। मुझे थैंक यही, यू सर। मैं आपको उसकी जब आप मेरे से बात, प्रोसेस क्या तो है? जी हेलो, उसकी हाँ हाँ, प्रोसेस क्या है और क्या करना चाहिए? वो सब आप अभी यहाँ तो मैं पूरा नहीं बता पाऊंगा, इनका कार्यक्रम है, मेरे को आप बाद में फोन करना जैसे साइट, ओके ओके सर। मैं तब आपको लिंक भी बताऊंगा और प्रोसेस भी बताऊंगा पूरा। ओके ओके, थैंक यू सर, थैंक यू। वो आपको मिलेगा, मुझे ऐसा लगता है कि जरूर मिलेगा, क्योंकि अपंगत्व के जितने कैटेगरीज है ना, हर कैटेगरी में वो मिलता है, तो आपको तो जरूर मिलेगा। आपका संघर्ष बहुत है और साहित्य की भी आप सेवा कर रही हैं, तो जरूर मिलेगा। आप मेरे से बात करिएगा और रुता जी को भी कहिएगा कि मेरे से बात करें, अपन हाँ, उसमें आगे, ठीक है। देखेंगे। हाँ जी सर। ठीक, चलिए, थैंक यू। थैंक यू डॉक्टर घनश्याम सर। और बहुत ही बढ़िया हे संवाद सारथीचं उद्दिष्टच आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन वक्ते येत आहेत त्यांच्याकडून जे प्रत्येक युनिक आहे ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहेत, आणि निश्चितच त्यांच्याकडून आम्हाला आणि इतर लोकांना खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात की ज्या प्रेरणादायी आहे. आणि त्यातनं काहीतरी तर निश्चितच या वेबिनार्स मधून घेऊन जातात. मी तर असं म्हणेल की हा संवाद है खुद से खुद आता, कि मेरा संवाद कहाँ तक होना चाहिए, खुद से तो होना चाहिए. जसं आता रुचा मॅडम ने सांगितलं की जेव्हा इतर लोक उपवास करायला लागले, त्यांचं प्रेम जडलं साहित्यावर, वाचनावर, साहित्यात त्यांनी वाचन केलं आणि त्यातनंच कविता खरं लिखाण तर करायला सुरुवात केली. खरं तर हा जो शाप मिळाला मला, तो माझ्यासाठी एक वरदान ठरलं. असं झालं खरं म्हणजे. हा जो शाप वाटत होता मला की लोक माझा उपहास करतात, त्यामुळे मी जे हे पुस्तकाकडे वळले, लिखाणाकडे वळले, हे खरं तर वरदान ठरलं. तो शापच माझ्यासाठी वरदान ठरला. हे हा एक महत्वाचा फायदा झाला. नाही, तसा प्रत्येक अपंगत्व हा शापच असतो हो, मूलतः तसं पाहिलं तर, कारण काही त्याच्यामुळे आपण पावतोच, आणि लोक फक्त त्या गोष्टीला पकडून राहतात, त्याच्यातला जो पॉझिटिव्ह भाग आहे तो त्यांना दिसत नाही. असं असं आहे ते, आणि प्रत्येक अपंगत्व असतात. आता आमचा जो ब्लाइंडनेस आहे तोही काही कमी मोठा शाप नाही आहे. आणि लोकांना तर प्रत्येक कुठलाही अपंगत्व असो, म्हणजे थोडी सुद्धा वस्तू जी असते जगापेक्षा वेगळी असेल तर ती त्यांना शापच वाटते. म्हणून जगाची फिक्र आम्ही तर करत नाही, कोणताही अपंग हा बाकी जगाची काळजी कधीच करत नाही, कारण की जग ते सगळ्यांचं समाज सामावून घेत नाही सर. आमच्या सारख्या गरजही लोकांना गरज तर सांभाळलं समाज ना. सामावून घेत नाही की आपल्यासारखाच तो माणूस आहे, या दृष्टीने बघत नाही समाज. ते त्यांना नाही समजत, तर ती त्यांची सेरिब्रल हा, पाल्सी, आमची नाहीये. ती त्यांची, तो त्यांच्या डोक्याचा प्रॉब्लेम आहे आणि तो त्यांना हो हो, अगदी. आपण अंध नाही आहो, ते अंध आहेत. आपल्याला सेरिब्रल पाल्सी नाहीये, त्यांना आहे. तर त्यांचा विचारच करा. अगदी. मी तर भयानक कट्टर माणूस आहे, म्हणजे फालतू कोणी बोलायला लागलो ना अपंगत्वाबद्दल, तर मी म्हणतो की तुम्ही आमच्या बोलायच्या लायकीचे नाहीये. तुमची लायकी ज्या दिवशी अगदी. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला या गोष्टी आपोआप समजतील. अगदी बरोबर. हा, म्हणून मी बोलतच नाही. कारण की जगामध्ये कोणाला तुम्ही समजावून नाही सांगू शकत गोष्टी. नाही त्या नाही. समजतात, त्यांना स्वतः समजतात. आणि नाहीतर तुम्ही जाऊन सांगाल की आम्हाला तुम्ही रिकॉग्नाइज करा, आम्हाला तुम्ही समजून घ्या, कोणी समजून घेणार नाही आणि त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्यायचं. आपण आपल्या वाटेने जायचं, आपली वाट चांगली आहे. आपण आहो ना एकमेकांसोबत, दॅट्स इट. मला तर एवढंच वाटतं. म्हणून तुम्ही संपर्कामध्ये राहा. मी तुम्हाला माझ्या माझ्या कथा पाठवणार आहे, त्या वाचा आणि तुमचं मला मत सांगा, तुम्हाला काय वाटते. आणि मी तुमच्या कथाची, कवितेपेक्षा जास्त मी कथा मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. मी कथा लिहित असतो, कविता कधी ट्राय केली नाही. ते माझे 2 भाऊ आहेत, ते करतात. पण मी कथा मी अगदी अर्धा लिहिल्यात, या 2च वर्षात लिहिल्यात. जे काही आहे, 7 कथा लिहितीये मी, हा, पण मी मराठीत लिहिल्यात कथा. नाही ठीक आहे ना. मराठी मराठी मला येते, आता बोलत आहे ना मी मराठी. ऍक्च्युली काय झालं ते माझ्या, पण
मी मराठी भाषेतून शिकलो आहे आणि पुन्हा माझी सासरची भाषा आहे तर मला बोलावीच लागते ती, म्हणून हे असं आहे. मी बोलतो मराठी आणि वाचू पण शकतो. मी वाचेन तुमच्या हो कथा. हो, नक्कीच आहे, नक्कीच. तुम्ही मला पाठवा आणि नक्की. संपर्क राहा. चला, बरं वाटलं. आता मी लॉग आउट होतोय. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. निश्चितच हा संवाद खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येक वेळेस जेव्हा एकमेकांशी संवादित होऊन आपण पुढे जातो तर निश्चितच यातनं सर्वांनाच काही ना काही तर छोटीस प्रेरणा मिळते, काहीतरी मदत मिळू शकते असंच मला वाटतं. रुचा मॅडम, आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार तर नाही पण ऋण व्यक्त करतो आणि आपण सतत संपर्कात राहूया. आणि नक्की. निश्चितच भविष्यात जेव्हा जेव्हा हे संवाद वाढत जातील तर निश्चित एकमेकांना त्यातनं मदत होईल असं मला वाटतं. नक्कीच, जाता जाता एक नक्कीच. छोटासा संदेश द्या सर्वांसाठी, मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि जर संदेशासोबत एखादी कविता तुम्ही छोटीशी सादर केली तर आम्हाला निश्चितच आवडेल. संदेश देणे एवढी मी मोठी नक्कीच नाही, परंतु एकच सांगते की आपला जो छंद आहे किंवा आपली जी आवड आहे ती जर आपण मनापासून जोपासली किंवा आपण स्वतःमध्ये छंद निर्माण केला की आपल्यामध्ये कुठली कला आहे ते ओळखून जर आपण आपल्या त्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात आनंद निर्माण व्हायला काहीच हरकत नाही आणि कुणाची गरज सुद्धा नाही असं मला वाटतं. आपण जर आपल्या कलेसोबत रमलो तर मग कोणतीही कला असेल, आणि प्रत्येक माणसाच्या अंगात काहीतरी कला असते, छोटी मोठी, मग तो सुशिक्षित असो अशिक्षित असो कुणीही असो असं मला वाटतं. तर माझी एक कविता मी सादर करते. माझी या मनात मी एकटीच राहते, माझी या मनात मी एकटीच राहते, मनात मी कधीतरी माझी मलाच पाहते. अबोल शब्द भाबडे मनास मीच बोलते, अबोल शब्द भाबडे मनास मीच बोलते, अजाणतेच अर्थ मग मनोमनीच तोलते. कधीतरी स्वैर होत मनस्वीच वागते, कधीतरी स्वैर होत मनस्वीच वागते, मनास साक्ष ठेवून अंतरात जागते. असीम भाव भावना मनालाच सांगते, कधी मूक होत मी मौन माझे साहते. घडता मना सारखे, घडता मना सारखे मनोमनीच हासते, उगाच कंठ दाटता आसवातून वाहते. प्रवास हा मनातला, प्रवास हा मनातला अखंड चालत राहते, कधी अशी कधी तशी जगून मीही पाहते, कधी अशी कधी तशी जगून मीही पाहते. अजून एक छोटीशी कविता मी सादर करते. मी जास्त म्हणजे शब्द आणि कविता या विषयावर जास्त लिखाण नेहमी केलेलं आहे, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कविता ही मला माझ्या सखीसारखी भासते. त्यामुळे माझ्या एका कवितेचं नाव आहे की एक दिवस मी कविता होते. कविता स्फुरते उरात माझ्या, कविता झुलते सुरात माझ्या, कविता स्फुरते उरात माझ्या,
कविता झुलते सुरात माझ्या, कविता ते माझ्यासाठी, कविता झुलते माझ्यासाठी. कविता होते लोभसवानी, कविता गाते गोड गाणी. कविता होते लोभसवानी, कविता गाते गोड गाणी. कविता शिरते कुशीत माझ्या, कविता येते खुशीत माझ्या. कविता करते कानी कुजबुज, कविता सांगे मनातील गुज. कविता करते कानी कुजबुज, कविता सांगे मनातील गुज. कविता बोले सुंदरवाणी, कविता आठवणींची बेणी. कविता देते उदंड आशा, कविता वदते प्रकाश भाषा. कविता देते उदंड आशा, कविता वदते प्रकाश भाषा. कविता माझ्यातून वाहत जाते, एक दिवस मी कविता होते, एक दिवस मी कविता. धन्यवाद सर. खूपच छान मॅडम, खूप सुंदर. निश्चितच मॅडम, आज तुमचा प्रवास ऐकून निश्चितच प्रेरणादायी प्रवास आहे आणि एवढे स्ट्रगल करत करत इथपर्यंत पोहोचणं. आणि आता जसं सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या की निश्चितच तुम्ही साहित्य क्षेत्रात पुढे जावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि निश्चितच आपण सतत संवादात राहूया आणि एकमेकांसोबत पुढे जाऊया. एवढं बोलून एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. त्यापूर्वी सर्वांना उद्या भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि एक छोटीशी त्यांचीच प्रार्थना आज आजच्या या सत्संगाची आपण सांगता करूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या एपिसोडला परत भेटूया.